शिर्डी साईबाबा वरून बोलत आहे. हे बघ, महेश साळुंके. व्हेरी गुड. सांगपुळे नाही म्हणायचं, काय म्हणायचं? सांगुले. महेश सांगुले नाही रे. महेश साळुंके. काय काय साकुळे? हा रोज कामाचा डोंगर उपसत असतेस तुला आज काय काम नाही? हो बरोबर आहे रविता तुमचं पण. राधे राधे देवी, राधे राधे अमोलजी. अमोलजी आले. कशी आहात? महेश सांकुळे म्हणतात बाबा मायले की. महेश साळुंके. काय म्हणायचं? महेश साळुंके. बोल बरं. सांकुळे. महेश साळुंके. अमोल सोनावणे म्हण. अमोल सोनावणे. नीट हा. अमोल सोनावणे. नाईस बेबी स्वीट आहे ना. सोनवले. सोनवले नाही रे. आई ग राधा राणी, घरगावला आल्यावर फोन कर. बर ठीक आहे म्हणा, करते मामा. हो करते भागवत करते. घरी या लवकर, घरी जावा सुद्धा. हो हसली बाबा राधा राणी. हो हसली. राधा राणी, तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? पप्पा. आणि खायला काय आवडतं? भात. अच्छा. आणि फिरायला काय आवडतं? फिरायला कोणतं गाव आवडतं? हा का. आपण काय काय मस्ती केली की बदक वगैरे होते ते सांग ना त्या सगळ्यांना. आपण कुठे फिरायला गेलो होतो? भोसरीला. आणि आपण काय काय पाहिलं तिथं? बदक. कसे करत होते बदक? कसं करत होते? बिग फॅन राधा राणी. ओ अमोलजी बिग फॅन. किती मोठा म्हणावं विचारतात ना, किती मोठा फॅन असतो? किती मोठे फॅन झाले तुम्ही राधा राणीचे आमच्या? किती मोठे फॅन झाले खरंच. मुलगी प्रेमळ असते. हो रविदादा. हो बरोबर, एकदम बरोबर बोलले तुम्ही. आमच्या शीतलची बी सेम बेबी आहे. अच्छा असं वय. बरोबर अविनाश. ओके. राधा राणी त्यांनी तुला पॅरेट पाठवलेत बघ. राधा राणी अमोलजी म्हणतायत खूप मोठा बिग फॅन आहे राधा राणीचा. किती मोठे फॅन आहात विचार बरं. किती मोठे फॅन आहेत विचार. हॅलो सुमन दादा. सुमन दादांना हाय. राहुलला भीती घाल. राहुलला भिव घाल त्याला. राहुलला भिव. क्यूट गर्ल. सुमन दादा कशा आहात तुम्ही? राहुलने बदक पाठवलं. राहुलने लय भारी जोक करती माझी. हो बरोबर, एकदम बरोबर आहे. एकदम कॉमेडी टाईप आहे. बापाची आणि पोरग आईचे. हा बापाची लेक आणि आईचं पोरग. बरोबर. राधा इतके मोठे डोळे करते तू. राहुल घेऊन पळून जाईन घरी. एवढा मोठा की उद्या सकाळी एसी पाठवू शकतो. ओ एसी पाहिजे का? एसी राधा तुला? आमच्या राधाला खूप गरमी होते ना पिल्लू? होते का नाही? हा लय गरम व्हायले बघा तिला लगेच. हा खूप गरम व्हायले ना राधाला आमच्या, कारण फॅन नाही राहायचा. आय एम सॉरी ताई. काय झालं जयेश दादा? आज लय मूड मध्ये आहे राधा. हो तो राधा. राहुल काय म्हणतोय बघ. त्याला जरा भीती घाल ग राधा. कसं व्हायले म्हणाव त्याला. बघू का जरा तुला. घाबरले सगळे. घाबरले पिल्लू सगळे घाबरले. हात पण असं करायचं असतं. हा छान. सुमन दादा कशा आहात? सुमन दादांना बोल जेवण झालं का म्हणून. राधा बस, डोळे बस कर, छोटे कर. जातो राधा राणी. बाळा तुला हसऱ्या पाहुण्याने वाटलं. बाळा हसत राहा, खुश राहा राधा राणी. ओ थँक्यू सो मच. राधा बस कर, मला भीती वाटते. शीतलजी मला एक विचारायचं होतं. तुम्ही जर नवऱ्याला भांडायचं ठरवलं तर बोलून काय बोलता? अजिबात नाही. अजिबात काहीच बोलत नाही. शांत बसायचं. शांत. ओम साईराम. राधा राणी जेवण केलं का बाळा तू? सुमन दादा म्हणतायत जेवण केलं का? हो सांग. सुमन दादाला जेवले बनवून सांग. सुमन दादा थँक्यू.
बापरे मला लय भीती वाटत आहे. राहुल म्हणतोय मला खूप भीती वाटतेय. तू डोळे मोठे केले ना त्याच्यामुळे. आता नीट राहायचं म्हणाव, सांग त्याला. नीट कॉमेंट करायचा आता, नीट कॉमेंट करायचा. सुमन दादांना बोल ना. सुमन दादा झालं जेवण, माझं झालं, आता तिचं पण झालेलं आहे, पण अजून सांगता येत नाही. आता बोलून बोलून काय होईल, परत म्हणेन अजून द्या. दीदी मुक्ताला उद्या बारामतीला दवाखान्यात न्यायचं आहे. बरं ठीक आहे ठीक आहे. अपेंडिक्स झाला. अच्छा बरं ठीक आहे. ओके, काळजी घ्या भागवत दादा. मुक्ता बहिणीची काळजी घ्या, व्यवस्थित जा. नशीब लागतं शांत बायको मिळायला. हा नाही खरंच नाही. आम्ही ना अशी भांडणं वगैरे काही करत नाही बरं का, सिरियसली सांगते. अजिबात भांडणं वगैरे करत नाही. पॉइंट समजून घेतो, मुद्दा समजून घेतो आणि थोडक्यात गोष्टी मिटवतो. असं जास्त हायपर होत नाही. दोघं पण एकमेकांना बोलतो तर भांडणं होत नाही. अजिबात मी काय म्हणलं अमोलजी, समजून घेतो आधी, विषय समजून घेतो की खरंच भांडण्यासारखं आहे का नाही, आधी त्या गोष्टीची रियालिटी काय आहे ना, सत्यता काय आहे ती समजून घ्यायची. आणि जर आपल्याला खरंच वाटलं की यार या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे तर आपण बोलायचं, आधी शिस्तीत बोलायचं, समजून सांगायचं. भांडणं किंवा असं आरडाओरडा आहे की नाही, लई हायपर झालं तर ते, पण तेवढं शक्यतो नसतंय आमचं. नॉर्मली आमच्या दिवसात ना असे काय आता असं भांडणं होतच म्हणून पहिलं तर सांगूच नाही ना, दोघं टीका लावावं लागेल परत. जय जय श्री राम. उनाली जो खुदा करे मोहब्बत में किसी को जुदाई ना मिले, जो मुझे याद ना करे उसे धूप गर्मी में फैन कूलर एसी ना मिले. वाह क्या बात है, बहुत अच्छा श्राप दे दिया तुमने. पसीने से लोटपोट हो के आदमी मर जाएगा. जास्त पाऊस खरंच वरून समजदार कपल आहे. मग राहुल विषयच खतरनाक आहे. जास्त पाऊस काय काय म्हणले की बाबा, हे काय म्हटले, लाईक करा सगळेजण, पटापट लाईक करा आपल्या लाईव्हला. राधाराणी येते का लाईव्हला? आता नाही, आता संपलं तिचा स्टॉक, संपला लाईव्हला यायचा. अशोक लग्नाला गेलाय वाटतं कुणाच्या तरी, है ना, त्याच्या फॅमिलीत कुणाचं तरी लग्न आहे. तुम्ही ग्लो करायला लागलाय दिवसेंदिवस. असं आहे का? काही नाही. शीतलताई बाय बाय. ओके महेश दादा बाय बाय. काळजी घ्या, मस्त मजेत राहा. ओके, मी बाहेर जेवण करून येणार आहे. आमच्या दोघांच्या स्वयंपाक करू नका. बरं ठीक आहे. कोण करणार आहे स्वयंपाक करू नका? दोघांचा. स्वातीला सांगितलं. बरं ठीक आहे दीदी, मला नोटिफिकेशनची काय अडचण आहे समजत नाही. भागवत दादा तुम्ही ना मला एक गोष्ट सांगा, एकच मिनिट.